नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे जीवनावरील प्रभाव याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर पौर्णिमा गौरी. कार्यक्रमात डॉक्टर आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर पौर्णिमा गौरी या संचेती हॉस्पिटल इथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्या मार्गदर्शक आणि आर्टिस्ट तर आहेतच, पण एक अशा न्यूरोलॉजिस्ट आहेत ज्या प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडे पाहतात आणि न्यूरोलॉजिकल विकार असलेल्या रुग्णांच्या सर्वसमावेशक काळजीवर लक्ष केंद्रित करतात. एपिलेप्सी, डोकेदुखी, झोपेचे विकार, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन रोग, स्मृती समस्या आणि न्यूरो पुनर्वसन या सर्व आजारांचं निदान आणि उपचार करणं तसंच फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हा देखील त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि या विषयावर त्या नेहमीच मार्गदर्शनपर कार्यक्रमही करत असतात. खरं तर मला उत्सुकता याची आहे की तुम्ही सुपर स्पेशलायझेशन म्हणून न्यूरोलॉजीची निवड केलेली आहे, तर त्यामागे काही विशेष कारण आहे का? हो, अगदीच विशेष कारण आहे. कारण की मला लहानपणापासूनच ब्रेन, मन, बुद्धी याबद्दल एक अतिशय कुतूहल होतं, फॅसिनेशन होतं आणि त्यामुळे त्या पद्धतीनेच अभ्यास केला आणि MBBS ला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा खरं तर माझा इंटरेस्ट होता की सायकॅट्री करेन. पण नंतर मग इंटरनल मेडिसिन मध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग त्याच्यात MD केल्यानंतर मग न्यूरोलॉजीचा अभ्यास मी केला आणि हे फॅसिनेशन मला खूप कामी आलं. कारण न्यूरोलॉजी हा खरंच अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. ब्रेन हे आपलं हार्डवेअर आहे आणि त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे मन. तर सायकोलॉजी आणि सायकेट्री हे त्या सॉफ्टवेअरशी डील करणारे विषय झाले आणि न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी हे हार्डवेअरशी डील करणारे विषय झाले. तर या क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं इतकं आहे आणि जसं आपण पाहतोय की बरेचसे ऑर्गन्स रिप्लेस होत आहेत पण ब्रेन रिप्लेस होऊ नाही शकत आहे. त्यामुळे या विकारांना अजूनच महत्त्व आलंय आणि लॉन्जिव्हिटी, बेबी बूमर्स म्हणजे वर्ल्ड वॉर 2 च्या अराउंड ज्यांचा जन्म झाला तेच लोक आता 70-80 मध्ये आहेत आणि त्यांची लोकसंख्या ही खूप प्रमाणात आहे आणि त्यांच्यामध्ये आपण हे न्यूरो डिजेनरेटिव्ह विकार बरेचसे बघतो. भारतामध्ये स्ट्रोकचं प्रमाण तर आहेच, एस्पेशली यंग मेल्स मध्ये पण आपण स्ट्रोक बघतो. डोकेदुखीचंही प्रमाण आहे, एपिलेप्सीचंही प्रमाण आहे. त्यामुळे इतके विकार न्यूरोलॉजीचे आहेत ज्यांच्यामध्ये खूप काम करण्यासारखं आहे. आणि जसं माझी ओळख करून देताना तू सांगितलंस की लुकिंग बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन हे मला खूप आवडतं. कारण प्रिस्क्रिप्शन 2 मिनिटात लिहून होतं पण मनुष्य आयुष्य 24 तास जगत असतो. त्यामुळे उरलेल्या वेळात कशा पद्धतीने ब्रेन यूज होतं आणि नर्वस सिस्टमची खासियत ही आहे की आपण 24 तास इवन झोपेत सुद्धा नर्वस सिस्टम वापरत असतो. जसं स्वप्न आपण बघतो ते नर्वस सिस्टमचंच काम आहे. आपण बोलतोय, आता आपण इंटरव्ह्यू सुरू आहे तर दोघींच्या नर्वस सिस्टमचंच काम आहे. तर आपली नर्वस सिस्टम आपण कॉन्शियसली वापरत असतो दिवसभर आणि त्यामुळे जेव्हा नर्वस सिस्टमला काहीतरी होतं तेव्हा आपल्या आयडेंटिटीवर त्याचा परिणाम होतो आणि ह्या गोष्टीमुळे मला जास्त फॅसिनेशन वाटतं आणि त्यामुळेच लुकिंग बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन इट इज माय पॅशन. अगदी जसं तुम्ही सांगितलं की न्यूरोलॉजिकल समस्या खूप आहेत किंवा विकार खूप आहेत, त्यावर पूर्ण दिवसही आपण बोलायला गेलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. मात्र सामान्यतः लोकांना न्यूरोलॉजिकल अशा कोणत्या समस्या असतात की त्यांना त्याचं तोंड या समस्यांना द्यावं लागतं? हो, तर आता आमची ओपीडी जर बघितली, क्लिनिक म्हणजे न्यूरोलॉजीचं, त्याचं क्रॉस सेक्शन जर आपण घेतलं तर ओपीडी मध्ये येणारे पेशंट्स कोणते असतात आमच्याकडे? सर्वात महत्त्वाचे पेशंट्स म्हणजे डोकेदुखीचे, त्याच्यानंतर चक्कर किंवा वर्टॅगोचे, त्याच्यानंतर असतात एपिलेप्सीचे पेशंट्स आणि मग पार्किन्सन्स डिझीज, डिमेन्शिया आणि न्यूरोपॅथी. हे आमच्या ओपीडी मधलं वेटिंग रूम मधले जर पेशंट्सना बघितलं तर साधारण ह्या डायग्नोसिसचे पेशंट्स त्याच्यात निघतात. ऍडमिशनचे जर बघितले, ICU ऍडमिशन्स असतात न्यूरोलॉजीच्या, त्याच्यामध्ये असतात ब्रेन स्ट्रोकचे पेशंट्स, त्याच्यानंतर मायस्थेनिया ग्रॅव्हिस पण आमच्याकडेच येतात, त्यांना क्रायसिस असला तर ICUत घ्यावं लागतं. त्याच्यानंतर GBS नावाची एक प्रकारची अक्यूट न्यूरोपॅथी आहे, ते सुद्धा ICU मध्ये असतात. आणि मग मस्तिष्क ज्वर, मेनिंजायटिस, एन्केफेलायटिस, मायलायटिस, मल्टिपल स्क्लेरोसिसला जेव्हा अक्यूट अटॅक येतो. त्यामुळे इतके आजार नर्वस सिस्टमचे आहेत, इथल्या पेशींपासून ते आपल्या नखाच्या टोकांपर्यंत नर्वस सिस्टम पसरलेली आहे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे ओपीडी मध्ये सुद्धा असतात, ICU मध्ये पण असतात आणि मग वॉर्ड ऍडमिशन्स तर असतातच असतात. तर ह्यातले अनेक विकार हे अतिशय कॉमन आहेत. अगदीच वेगवेगळ्या आजारांचा तुम्ही आता उल्लेख केला, त्यामध्ये तुम्ही डोकेदुखी किंवा मायग्रेन बद्दल बोललात. न्यूरोलॉजिस्ट कडे जे डोकेदुखीसाठी किंवा मायग्रेनसाठी रुग्ण येतात त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर डोकेदुखी हा बेसिकली आमच्याच टेक्स्टबुक मधला विषय आहे. ऍब्सेंटिझम, इवन तुमच्या ऑफिसचं जर तुम्ही क्रॉस सेक्शन पाहिलं तर ऍब्सेंटिझम किंवा पुअर वर्क परफॉर्मन्सचा सर्वात कॉमन कारण म्हणजे डोकेदुखी आहे की नको रे आज माझं डोकं दुखतंय.
तर डोकेदुखीचे प्रकार आहेत, प्रायमरी हेडेक्स आणि सेकंडरी हेडेक्स. प्रायमरी हेडेक्स म्हणजे हेडेक इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम. डोकेदुखी हाच विकार आहे. मग त्याला ट्युमर नाहीये, मस्तिष्क ज्वर नाहीये, काहीच नाहीये, ब्लड प्रेशर पण नॉर्मल आहे, सगळंच. ह्याला आपण म्हणतो प्रायमरी हेडेक्स. आणि प्रायमरी हेडेक्स हे जवळजवळ 80 to 90% ह्याचा इन्सिडेन्स आहे. वन्स इन अ लाईफ टाईम तरी डोकेदुखी काही ना काही कारणाने होणार. ह्याचं इन्सिडेन्स 80% पर्यंत तरी आहेच आहे. तर प्रायमरी हेडेक्सचे मुख्य प्रकार म्हणजे टेन्शन टाईप हेडेक आणि मायग्रेन. टेन्शन टाईप हेडेक हा पुष्कळदा नॉर्मल हेडेक किंवा ऍसिडिटीचा हेडेक किंवा साधं डोकं दुखतंय असं म्हणून समाजामध्ये आपसातच गप्पांमध्ये सॉल्व्ह होऊन जातो. पण मायग्रेन म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या कॉमनेस्ट हेडेक्स मधला भाग म्हणजे मायग्रेन. तर मायग्रेन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा प्रायमरी हेडेक आहे, जो जास्त करून स्त्रियांमध्ये आपल्याला आढळतो. पुरुषांमध्येही आढळतोच, पण स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त आहे. आणि मग त्याच्यामध्ये मळमळ होणे, उलटी होणे, आवाजाचा त्रास होणे, उजेडाचा त्रास होणे, थोडी चिडचिड होणे, मुलांची कलकल सहन नाही होते वगैरे. आणि मग कधी कधी असं ट्विंकलिंग दिसणे, लुकलुक लुकलुक डोळ्यासमोर येणे, हे सगळे भाग जेव्हा असतात तेव्हा आम्हाला कळतं हा तर मायग्रेन आहे. आणि ह्या प्रायमरी हेडेक्सची ट्रीटमेंट वेळेत घेणं का गरजेचं आहे? टेन्शन टाईप हेडेक, मायग्रेन, नंतर क्लस्टर हेडेक हा पण एक प्रकार आहे. हे 3 कॉमनली आम्ही ओपीडी मध्ये बघतो. तर ह्या प्रायमरी हेडेक्सची ट्रीटमेंट वेळेत घेणं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण जर औषधं आपली ओव्हर द काउंटर पेन किलर्स घेत राहिलो आणि हे असंच चालू राहिलं, महिन्यातनं 8 पेक्षा जास्त वेळा दुखते हे समीकरण होत राहिलं, तर मग ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं क्रॉनिक डेली हेडेक, म्हणजे रोजच डोकं दुखणार, किंवा मेडिकेशन ओव्हर यूज हेडेक, अति पेन किलर्स खाल्ल्यामुळे झालेला हेडेक. आणि हे 2 हेडेकचे जे प्रकार आहेत ते ट्रीट करायला जास्ती अवघड आहेत. त्यापेक्षा मायग्रेन, अक्यूट मायग्रेन किंवा फ्रिक्वेंट मायग्रेन असतानाच जर तुम्ही तुमच्या न्यूरोलॉजिस्टकडे गेलात तर त्याची ट्रीटमेंट नक्कीच जास्त सोपी आहे, जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ड्युरेशन शॉर्टर आहे. तर मायग्रेन हा आजार नसून ती एक टेंडन्सी आहे आणि ती मधून मधून ती उभरून येते आणि मग तेव्हा त्याला मॅनेज करावं लागतं. आणि सेकंडरी हेडेक्स म्हणजे मग दुसरं काहीतरी कारण ब्रेनमध्ये आहे, जसं की व्हिनस सायनस थ्रॉम्बोसिस, ब्रेन ट्युमर, आणि ह्या कारणांमुळे झालेला हेडेक. तर हे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा त्या हिस्ट्रीवरनं, त्यांनी दिलेल्या माहितीवरनंच आम्हाला रेड फ्लॅग्स डोक्यामध्ये ठेवावे लागतात की अच्छा हे आहे का, मग लवकर MRI केला पाहिजे, ते आहे का, ट्युमर असू शकेल. तर त्यामुळे न्यूरोलॉजिस्टकडेच डोकेदुखीने तुम्ही जर गेलात तर तुमचे डायग्नोसिस लवकर होतील आणि मॅनेजमेंट जास्त सोपी होईल. आणि संचेतीमध्ये आम्ही बघतो, संचेती हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण हेडेक्सने येत आहेत आणि त्यांचा जर ते लवकरच्या स्टेजमध्ये आले, म्हणजे हेडेक नवीन नवीन सुरू झालाय तेव्हाच जर ते आले, तर मग ती ट्रीटमेंट किंवा मॅनेज करणं अतिशय सोपं आहे. अगदीच. किती महत्वाची गोष्ट तुम्ही ते सांगितली. अनेकदा आपण बघतो की डोकं दुखतंय, एखादी आपण गोळी घेतली, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं, मात्र त्याचा त्रास पुढे जाऊन एखाद्या गंभीर आजारामध्ये देखील होऊ शकतो. की आपण बघतो ब्रेन स्ट्रोकचा आपल्याला त्रास होतो आणि तेही रुग्ण अर्थात आपल्याकडे येत असतील. याबद्दल काय सांगाल? ब्रेन स्ट्रोक अतिशय महत्वाचा विषय आहे, एस्पेशली भारतामध्ये, कारण आपण बघतो की यंगर एज मध्ये सुद्धा आपल्या इथे ब्रेन स्ट्रोक होतो, म्हणजे पक्षाघात. तर ब्रेन स्ट्रोकचं कारण हे आहे, 2 रक्तवाहिन्या समोरून आणि 2 मागून असं 4 रक्तवाहिन्यांवरती ब्रेनचं सर्क्युलेशन चालतं. आणि ही रक्तवाहिनी आणि त्यांचे ब्रांचेस जर ब्लॉक झाले किंवा बर्स्ट झाले तर ब्रेन स्ट्रोक होतो, म्हणजे इस्केमिक स्ट्रोक किंवा हेमरेजिक स्ट्रोक, ब्लॉकेजचा स्ट्रोक किंवा बर्स्टिंगचा स्ट्रोक. आणि जसं मी म्हटलं यंगर एज ग्रुपमध्ये पण आपल्याकडे होतो आणि मग त्या भागाचं, ब्रेनच्या त्या भागाचं काम करणं बंद होतं आणि मग ऍक्च्युअल पॅरालिसिस किंवा दृष्टी जाणं किंवा मेमरी जाणं किंवा पर्सनॅलिटीमध्ये बदल होणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स होतात. कॉमनेस्ट प्रेझेंटेशन आहे लकवा, म्हणजे अर्धांगवायू, पण बाकीचे पण प्रेझेंटेशन्स ब्रेन स्ट्रोक मध्ये होतात. आणि हा प्रिव्हेंटेबल तर आहेच ब्रेन स्ट्रोक, कारण डायबिटीज, बीपी जर नीट मॅनेज केलं तर तो ब्रेन स्ट्रोक प्रिव्हेंट होऊ शकतो. यंग मेल्स, एस्पेशली आता उन्हाळा सुरू होतोय तर व्हिनस सायनस थ्रॉम्बोसिसचं प्रमाण वाढणार आहे, तो पण ब्रेन स्ट्रोकचा प्रकार आहे. वेन्स ब्लॉक होतात आणि यंग मेल्स भारतामध्ये एस्पेशली आपण बघतो की त्यांच्यात प्रमाण जास्त आहे. तर आता उन्हाळा सुरू होतोय तर महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्यायचंय आणि जर डायबिटीज, बीपी असेल तर ते मॅनेज करायचंय. स्ट्रोक झाल्या लगेच आपल्या जवळच्या स्ट्रोक केअर सेंटरमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आम्ही संचेती हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक केअर सेंटर सुरू केलेलं आहे आणि तिथे थ्रॉम्बोलायसिस होतो. थ्रॉम्बोलायसिस म्हणजे जो ब्लॉकेज झालेला आहे, ब्लॉकेजची जी क्लॉट आहे त्याला आपण बर्स्ट करू शकतो. जर तुम्ही 3 तासाच्या आत आलात तर बेस्ट. 4.5 तासाची कालावधी असते, पण 4.5 तासाच्या आत पेशंटच्या नातेवाईकांना समजून सांगणं सगळं काही, MRI करणं, MRI वरती तो स्ट्रोक डायग्नोज करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन मग ते
इंजेक्शन देणं, याला 4.5 तासाची टाइम विंडो आपल्याकडे असते. तर लवकरात लवकर स्ट्रोकचं लक्षण जर दिसलं फास्टर, हे त्याचं ॲक्रोनिम आहे. म्हणजे फेस, चेहऱ्याची असिमेट्री, आर्म म्हणजे हात जर गळून पडतोय, ढिला पडलाय, एस फॉर स्पीच आणि टी फॉर टाइम, आणि बॅलन्स जर जात असेल पेशंटचा, तर असं काही होत असेल तर आर इज फॉर रिॲक्शन. तर पटकन रिॲक्ट करायचं आणि जवळच्या अशा हॉस्पिटलमध्ये जायचं जिथे स्ट्रोकच्या मॅनेजमेंटची सुविधा असेल. जसं तुम्ही आता सांगितलं, कधी कधी या आजाराची चाहूल आपल्याला लागते किंवा ही लक्षणं आपल्याला जाणवतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर मग ब्रेन स्ट्रोक सारखा त्रास होतो. यामध्ये एपिलेप्सी बद्दल देखील अनेकदा बोललं जातं, मात्र त्याकडेही दुर्लक्ष होतं आणि अगदी जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. तर ते पेशंट जेव्हा संचेती हॉस्पिटलमध्ये येतात, त्यांना सांभाळणं तो एक नेमका कसा टास्क असतो? एपिलेप्सीचा प्रॉब्लेम हा आहे की 2022 आहे आता, आणि तरी सुद्धा त्याच्याबद्दल भ्रम, भीती आणि बऱ्याच काही गोष्टी समाजात पसरलेल्या आहेत. 100त एका व्यक्तीला एपिलेप्सी असते. म्हणजे लग्नाच्या मंडपात जर 1500 लोक असतील तर तिथे 15 लोकांना एपिलेप्सी असू शकते. तर त्यामुळे एपिलेप्सी अतिशय महत्वाचा आजार आहे. अनेक फेमस लोकांनाही एपिलेप्सी होऊन गेली. मुळात काय, एपिलेप्सी मॅनेज होऊ शकते. एपिलेप्सी म्हणजे मिरगी किंवा अपस्मार हा मराठी शब्द आहे. त्याच्यामध्ये अचानक फिट येणं हा प्रकार होतो, आणि फिटचे वेगवेगळे प्रकार आहेत. जनरलाइज्ड एपिलेप्सी म्हणजे मोठी मिरगी, आणि फोकल एपिलेप्सी म्हणजे एकाच साईडला होणं, थोडा वेळ कन्फ्युजन होणं किंवा थोड्या वेळ एकदम असं टक लावून बघणं, हे छोट्या मिरगीचे प्रकार आहेत. तर मुळात 80% लोकांची एपिलेप्सी पूर्णपणे कंट्रोल होऊ शकते आणि एक ते सामान्य आयुष्य जगू शकतात. 20% लोकांना रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी असते, मग त्यांच्यासाठी सर्जरी वगैरे आपण विचार करतो. पण 80% हा जास्त मोठा नंबर आहे, आणि भ्रम आणि भीती याच्यामुळे उलट लोक डॉक्टरकडे पोहोचतच नाहीत. संचेतीमध्ये आम्ही 3 न्यूरोलॉजिस्ट आहोत, आणि एपिलेप्सीचं डायग्नोसिस करणं हा सोपा प्रोसेस आहे. ईईजीची फॅसिलिटी जी हवी असते ती पण संचेतीमध्ये अवेलेबल आहे, आणि ट्रीटमेंट पण इतके ऑप्शन्स, आता ट्रीटमेंटचे मेडिकल ऑप्शन्स इतके अवेलेबल आहेत की 80% लोकांना तर 100% इफेक्ट येऊ शकतो चांगला. आणि म्हणून वेळेत त्यांनी ही ट्रीटमेंट घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारची तुमची एपिलेप्सी आहे ह्याचं निदान होणं गरजेचं आहे. गरज असेल तर ईईजी, गरज असेल तर MRI जो एपिलेप्सीसाठी वेगळ्या पद्धतीने केला जातो तोही संचेती हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आणि फॉलोअप ठेवावे लागतात क्लिनिकली, आणि जे काय पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना काउन्सिलिंग करायला पाहिजे, सो दॅट इवन विथ एपिलेप्सी दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ह्या गोष्टीसाठी लवकरात लवकर डॉक्टरकडे पोहोचणं, न्यूरोलॉजिस्टकडे पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि जसं मी म्हटलं, 100त एका व्यक्तीला मिरगी आहे, म्हणजे ह्याचं प्रमाण आपल्या देशात आहेच, खूपच प्रमाणात आहे, आणि त्यामुळे त्याची ट्रीटमेंट शक्य आहे आणि ती घेतली पाहिजे. अगदीच ज्या आजारांबद्दल आपण बोलतोय, आपण असे अनेक पेशंट बघतो की त्यांना त्रास होतोय, मात्र निदान होत नाही आणि त्यानंतर ट्रीटमेंटही लवकर सुरू होत नाही. त्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे जीवनावरील प्रभाव नेमके कोणकोणते असू शकतात याबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे जीवनावरील प्रभाव याविषयी माहिती घेतोय, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर पौर्णिमा गौरी. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. वेगवेगळ्या मेंदूच्या आजारांवर आपण बोलतोच आहे, किंवा पार्किन्सन असेल, याच्यामध्ये लकवा असेल, मिरगी असेल. पार्किन्सन डिसीज हाही आजकाल आपण बघतो मोठ्या प्रमाणात लोकांना होतोय. परत तेच की या आजाराबद्दल माहित नाहीये अनेकांना, तर काय सांगाल? पार्किन्सन्स डिझीज हा अतिशय महत्वाचा आजार आहे. 2016चं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर भारतात साधारण 5 ते 6 लाख रुग्ण पार्किन्सन्स डिझीजचे आहेत. साधारण 60 वर्षाच्या नंतर ह्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. जेनेटिक पार्किन्सन्स जो आहे तो कधी कधी 40शीत सुद्धा सुरू होतो. पार्किन्सन्स डिझीज हा न्यूरो डिजेनरेटिव्ह डिझीजेस मध्ये येतो. याचा अर्थ ब्रेनच्या ज्या पेशी आहेत त्या अशा गळून पडायला लागतात. आत्ताच 11 एप्रिलला वर्ल्ड पार्किन्सन्स डिझीज डे झाला, आणि त्या निमित्ताने अनेक ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम्स घेण्यात आले. आम्ही संचेती थ्रू सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम घेतला. पार्किन्सन्स डिझीज मध्ये हळूपणा, कडकपणा, हाताचं कंपन आणि स्वतःला बॅलन्स करण्याची प्रक्रिया, ह्या 4 गोष्टींवर परिणाम होतोय. 4 पैकी 2 जर असल्या, 6-1 महिन्यापासून त्या होत असल्या, तर आपण पार्किन्सनिझमचा विचार करतो. आणि मग हा इडिओपॅथिक पार्किन्सन्स डिझीज आहे का, म्हणजे ज्याला दुसरं काही कारण नाही, की सेकंडरी पार्किन्सन्स आहे, की जसं की ब्रेनचे इन्फेक्शन किंवा ड्रग इंड्युस्ड पार्किन्सन्स, हे आपण बघतो. किंवा पार्किन्सन्स प्लस सिंड्रोम आहे का, हे आपण बघतो. म्हणजे पार्किन्सन्स आणि त्याच्यासोबत अजून काही सिम्पटम्स असतात, साईन्स असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. पार्किन्सन्स डिझीज
जितका लवकर येईल तितकं त्या पेशंटसाठी करण्यासारखं खूप असतं. आणि संचेती हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटल ते असल्यामुळे पुष्कळदा पेशंट ऑर्थोपेडिक सर्जनकडे येतात, कारण त्यांची मान कडक झालेली असते, हातपाय कडक झालेले असतात. मग ऑर्थोपेडिक सर्जन्सना सुद्धा लक्षात येतं की अरे हे जॉईंट्स तर ठीक आहेत, मान तर ठीक आहे, मग हे पार्किन्सन्स तर नसेल, असं करून मग ते पेशंट आमच्याकडे पोहोचतात. जितके लवकर ते पोहोचतील तितकं त्यांच्यासाठी करण्यासारखं बरंच असतं, कारण औषधं आणि रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी हे दोन्ही महत्वाचे आहेत. कारण नुसती औषधं दिली तर गाडीत पेट्रोल भरून पार्क केल्यासारखी कंडिशन होते, पण जर गाडी चालवायची असेल तर ऍक्च्युली तिला बाहेर काढलं पाहिजे अँड वी हॅव टू ड्राईव्ह इट, तर ते काम फिजिओथेरपी करते. तर दोन्ही गोष्टी एकत्र जेव्हा होतात तेव्हा पार्किन्सन्स डिझीजचा ट्रीटमेंटचा इफेक्ट पण जास्त होतो, इम्पॅक्ट पण जास्त होतो आणि या पेशंट्सना नॉर्मल पर्पजफुल आयुष्य जगत राहण्यासाठी आम्ही खूप मदत करू शकतो. आणि ह्या दोन्ही फॅसिलिटीज म्हणजे आम्ही संचेतीमध्ये इतकं सुंदर न्यूरो रिहॅबिलिटेशनचं डिपार्टमेंट आहे की दोन्ही गोष्टी अंडर वन रूफ, न्यूरोलॉजिस्ट पण आहेत आणि गरज पडली तर ऑर्थो पण, आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनची पूर्ण टीम तिथे आहे. आणि हे म्हणून लक्षात घेणं महत्वाचं आहे पार्किन्सनसाठी की औषधं आणि फिजिओथेरपी इक्वली इम्पॉर्टंट फ्रॉम द बिगिनिंग. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की एकाच छताखाली पेशंट आल्यानंतर या वेगवेगळ्या आजारांवर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार होतातच आहे. यामध्ये डिमेन्शिया असेल किंवा स्मृतिभ्रंश असेल याबद्दलही अनेकांना माहित नाहीये की नेमकं हे आपल्याला होतंय तरी काय, तर याबद्दल काय सांगाल? डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश, आता त्याचंही प्रमाण आपण खूप बघतो आहे समाजामध्ये. पीपल आर लिव्हिंग लॉंगर, आणि जसं म्हटलं बाकीचे ऑर्गन्स रिप्लेस होतात, त्याच्यात बऱ्याच थेरपीज आल्या, सगळं काही आलं, पण ब्रेनचं जे श्रिंकिंग आहे ते थांबवण्याची आपली काहीही ट्रीटमेंट सुरू झालेली नाही. ॲपॉप्टॉसिस म्हणजे प्रोग्राम सेल डेथ होते पेशींची आणि त्या अशा गळून पडतात. मग जेव्हा आपल्या पर्सनॅलिटीच्या, आपल्या स्मृतीच्या, आणि स्मृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं वर्बल मेमरी, व्हिज्युअल मेमरी, एपिसोडिक मेमरी, चहा कसा बनवू म्हणजे प्रोसिजरल मेमरी, वेगवेगळे घटक, आणि ह्या इतक्या सगळ्या सेल्स आपल्या पर्सनॅलिटीसाठी, आपल्या स्मृतीसाठी काम करतात. तर त्यांच्यात मधल्या काही काही गळायला लागल्या तर स्मृतीवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम व्हायला लागतो. कधी कधी भाषेवरती पण परिणाम होतो, प्रायमरी प्रोग्रेसिव्ह अफेजियास त्याला म्हटलं जातं. आणि ह्या पेशंट्समध्ये पण तेच आहे की जितके लवकर ते येतील तितकं त्यांच्यासाठी करण्यासारखं खूप असतं. पहिली गोष्ट म्हणजे डिटेल डायग्नोसिस करावा लागतो, ज्याच्यासाठी न्यूरोसायकोलॉजिस्ट लागतात, न्यूरोलॉजिस्ट लागतात, आणि मग गरज पडली तर आपण MRI करतो, B12 लेवल्स करतो, थायरॉइड फंक्शन टेस्ट करतो. ह्या सगळ्या स्क्रीनिंग नंतर एका डायग्नोसिसला पोहोचतो. एक गोल सेटिंग करावं लागतं, एक्सपेक्टेशन सेटिंग करावं लागतं, फॅमिली काउन्सिलिंग करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी डिमेन्शियाच्या डायग्नोसिस बरोबर जातात. लुकिंग बियॉन्ड द प्रिस्क्रिप्शन हे तर डिमेन्शियामध्ये 100 काय 200% करावं लागतं. आणि त्यामुळे जितके लवकर हे पेशंट पोहोचतील तितकं त्यांच्यासाठी करण्यासारखं आहे. आणि आम्ही बघतोय की इव्हन कधी कधी नी रिप्लेसमेंटसाठी आलेल्या पेशंटला इन्सिडेंटली लक्षात येतं की अरे ते विसरतायत. बरेचदा पोस्ट ऑपरेटिव्हली सुद्धा पेशंट जेव्हा वेगळ्या पद्धतीने वागायला लागतो तेव्हा मग कळतं की अरे ह्यांचा डिमेन्शिया तर 1 वर्षापासून सुरू आहे पण तो रिपोर्टच नाही झाला. त्यामुळे इट गोज अनडिटेक्टेड. बरेचदा नातेवाईकांनाही वाटत राहतं की हे तर वय झालं यांचं, येतं असं करणारच, पण असं नाही. एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट वेगळं आहे आणि डिमेन्शिया हा वेगळा आहे. तर डिमेन्शिया जर असेल तर तो लवकर कॅच झालाच पाहिजे. आणि त्याचे प्रकार आहेत, अल्झायमर्स डिझीज, फ्रंटोटेम्पोरल डिझीज, जसं मी म्हटलं प्रत्येक शब्दावर एक एपिसोड होऊ शकतो. अगदीच. मात्र न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर आपण बोलत असताना वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं, आणि जसं तुम्ही म्हणालात की संचेती हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याला संपूर्णपणे ट्रीटमेंट दिली जाते, त्याचं पुनर्वसन केलं जातं. ते नेमकं कशा पद्धतीनं होतं? तर पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन, दिस इज अ टीम वर्क. फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट आम्ही तर लागतो. ह्याच्या व्यतिरिक्त फिजिओथेरपिस्ट लागतात, न्यूरो फिजिओथेरपिस्ट हे महत्वाचे आहेत. कारण न्यूरो फिजिओथेरपी हे इतकं शास्त्र झालं आहे आता आणि इतकं इव्हॉल्व्ह होतंय की त्याचे पण खूप बारकावे लक्षात येत आहेत. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ब्रेनची बदलण्याची क्षमता. त्या न्यूरोप्लास्टिसिटीचे जे प्रिन्सिपल्स फिजिओथेरपीच्या क्षेत्रामध्ये उलगडले जात आहेत त्याचा वापर करून मग पेशंटचं पुनर्वसन केलं जातं. सायकोलॉजिस्ट, न्यूरोसायकोलॉजिस्ट, मग कॉग्निटिव्ह थेरपी पण होते, म्हणजे बुद्धिमत्तेला कशी चालना द्यायची. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी, ज्याच्यामध्ये हाताच्या ऍक्टिव्हिटीज वरती भर दिला जातो. तर ही अशी पूर्ण टीम, आणि गरज पडली तर सोशल वर्कर पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात. तर न्यूरो फिजिओथेरपी, न्यूरो रिहॅबिलिटेशन हा एक मोठा विषय आहे आणि इट इज अ टीम वर्क.
अँड वी हॅव दॅट टीम अगदीच. बेसिकली. पण जसं आपण बघतो की कुठेतरी आपली जीवनशैली बदलत चालली आहे, त्यामुळे तणाव देखील वाढतोय. तर हा तणाव दूर करण्यासाठी न्यूरोलॉजिकल आपल्याला ज्या समस्या येतात त्यावर मग उपचार करणं हे नेमकं कशा पद्धतीनं होतं? तर तणाव हा आहेच महत्वाचा. म्हणजे कोविडचं पॅन्डेमिक आता कुठे ओसरतंय, पण तणावाचं पॅन्डेमिक अजून सुरू आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी करावं लागणार. इट इज अन ऑनगोईंग पॅन्डेमिक आणि तणावाचा परिणाम ब्रेनवर होतोच. सायको न्यूरो इम्युनो एंडोक्रिनॉलॉजी म्हणजे मन, नर्वस सिस्टम, इम्युन सिस्टम आणि एंडोक्राईन सिस्टम ह्या चारही सिस्टम्स एकत्र अशा गुंतलेल्या आहेत. त्यामुळे एका सिस्टमला काहीतरी झालं की इम्युनिटीवर परिणाम होतोच. आणि सायको म्हणजे आपलं मन. तर तणाव आपण रिसीव्ह करत असतो, मनेंद्रिय आहे, आपण रिसीव्ह करतो तणाव आणि मग तो आत शिरून या तिन्ही सिस्टम्समध्ये घुसू शकतो. कुठेतरी जाऊन कॅन्सरचंही लिंक त्याच्यामध्ये आहेच, कारण इम्युनिटी पण तिथे लिंक्ड आहे. तर रिसीव्ह करणारी सिस्टम कोणती आहे तणावाला? मन आणि नर्वस सिस्टम. त्यामुळे तणावासाठी मेन लाईफस्टाईल चेंजेस जे आम्ही सांगतो ते म्हणजे झोप ही चांगली झालीच पाहिजे, कारण झोपेमध्ये ब्रेनचं हाऊसकीपिंग फंक्शन होत असतं. झाडू पोछा मी सांगते की ब्रेनचा झाडू पोछा झोपेत होतो. त्यामुळे स्लीप हॅज टू बी इनफ अँड रिफ्रेशिंग. मील्स हॅव टू बी बॅलन्स्ड अँड ऑन टाइम. जेवण वेळेवर घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर व्यायाम 3 ते 4 दिवस तरी मिनिमम आठवड्यातनं झाला पाहिजे. आणि स्क्रीन टाइम हायजीन जे आता पॅन्डेमिक मध्ये आपल्याला सवय लागली एका वेळेस 2 स्क्रीन्स, तर स्क्रीन मल्टीटास्किंग करायचं नाहीये आणि 1-1.5 तासाने 1-2-3 मिनिटाचा जरी स्क्रीन ब्रेक घेतला तरी दॅट इज इनफ. सो दीज आर द 4 बेसिक थिंग्स फॉर प्रिव्हेंटिंग प्रॉब्लेम्स फॉर द नर्वस सिस्टम. आणि ताणतणावाचं नियोजन हे शिकलंच पाहिजे आपण. आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा आस्क फॉर हेल्प. दॅट इज इम्पॉर्टंट. अगदीच. त्यामुळे न्यूरोलॉजिकल समस्यांपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर आता तुम्ही ह्या ज्या काही टिप्स दिल्या या जर आपण फॉलो केल्या तर अर्थात आपण स्वतःला या तणावापासून दूर ठेवू शकतो. खरं तर आपले खूप खूप आभार की इतक्या महत्त्वाच्या विषयावर आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. नमस्ते. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.